सावनेर विधानसभा क्षेत्रातील केळवद या गावातील वॉर्ड नंबर 2 आणि 4 मधनं वाहणाऱ्या 70 फूट खोल नाल्याच्या काठावर 25 ते 30 घरं असून नाला पूर्णपणे जीवघेण्या अवस्थेमध्ये आहे. तिथं राहणाऱ्या कुटुंबाच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे. नाल्याचा किनारा अर्थातच संरक्षण भिंत बांधणं अति आवश्यक झालेलं असून प्रशासनाला अनेकदा निवेदनं देऊनही कोणतीच कारवाई आणि कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. आकाश सीताराम बागडे यांच्या घरापासून मुकेचा डोह ते दौलत बागडे, महेंद्र छोटूजी आकड यांच्या घरामागे नाला कडा बांधकाम तात्काळ करावं अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. भविष्यामध्ये नाल्याला संरक्षण भिंत बांधली गेली नाही तर स्थानिक महिला पुरुष नागरिक यांच्याद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि प्रसंगी आमरण उपोषणही करण्यात येईल अशी मागणी विजयकुमार शुक्ल, राजाभाऊ ढोबळे, जगदीश बांगडे, मोरेश्वर कोल्हे यांनी केली आहे. सर, काय नाव आपलं आणि आपलं राहणं कुठे आहे आणि काय समस्या आहे सर? मी विजय कुमार शुक्ला, वार्ड नंबर 2 केळवदला राहतो. आणि मुख्य समस्या ही आहे की वार्ड नंबर 2 आणि 4 मधून वाहणारा जो नाला आहे त्या नाल्याच्या काठावर राहणारे जे लोक आहे आणि त्यांची जी घरं आहे, 70 फूट खोल नाल्याच्या काठावर लोक राहतात आणि गेल्या 70 वर्षापासून त्या नाल्याला कोणती संरक्षण भिंत आजपर्यंत झालेली नाही. 40 वर्षा अगोदर माननीय रणजित बाबू देशमुख यांनी 5.5 लाख रुपयाच्या रोजगार हमी योजनेमार्फत दगडाची भिंत बांधली होती 5 फुटाची. ती पण आता नष्ट झालेली आहे. तिथल्या घरांना खूप धोका निर्माण झाला आहे. त्या नाल्याच्या काठावर जी विहीर आहे ती विहीर खचण्याच्या स्थितीत आहे. घरं अगदी नाल्यामध्ये आलेले आहे आणि भविष्यात जीवहानी आणि वित्तहानी होण्याची पूर्ण शक्यता आहे. शासनाला अनेकदा निवेदन देऊनही शासनाची झोप उघडत नाही आहे. तर जर या पुढे जर शासनाने काही पावलं उचलली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू किंवा आम्ही आमरण उपोषण करू या विषयाला धरू. मॅडम, आपलं नाव काय आहे आणि काय समस्या आपली? माझं नाव सुवर्णा राजाभाऊ ढोबळे आहे आणि मी वार्ड क्रमांक 4ची महिला आहे. आणि मी भजन मंडळाची सदस्य आहे. आणि माझ्या वार्ड क्रमांक 4मध्ये ज्या समस्या आहे नदीच्या त्या म्हणजे सॉल्व झाल्या पाहिजे. माझ्याकडे काही महिला आल्या होत्या, त्यांनी आपले इथे मला सांगितलं त्याप्रमाणे जे नाला आहे, नाल्याकडल्या ज्या भिंत आहेत त्या अपारची आणि या अपारची दोन्ही भिंती सिमेंट काँक्रीटच्या ज्या भिंती बांधून देण्यात यावी. कारण की दोन्ही साईडले गरीब लोकांचे घर आहे आणि पावसाळ्यामध्ये पाणी आल्यानंतर गरीब लोकांच्या भिंती खचू शकते. त्यामुळे शासनाने दखल घ्यावी आणि ते काम लवकरात लवकर करून द्यावे. जर हे काम नाही झालं तर महिलाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. मंगला मोरेश्वर कोल्हे, केळवद. दोन्ही गोटांवरच्या दोन्ही बाजूच्या नाल्या स्वच्छ झाल्या पाहिजे आणि चांगलं गोटान साफसफाई झाल्या पाहिजे, एवढीच माझी समस्या. नदीला संरक्षण भीत बांधणे आणि गोटान स्वच्छ करणे हे आमची मागणी आहे. काय नाव तुमचं आणि काय समस्या तुमची? माझी हे नद आहे, माझं गंगाबाई बांगडे सीताराम नद आहे. माझ्या घरापाशी माझ्या अंगणात पाणी येते. हे आम्हाला भीत बांधून पाहिजे सिमेंटाची हे आम्हाला तेवढंच हे पाहिजे. आमची पाणी तिकडे गेलं पाहिजे नाही, भीत बांधून पाहिजे ना आम्हाला. म्हणजे पाणी पावसाळ्यात तिथे जास्त पाणी येते का? जास्त पाणी येते, अंगणाले भीतीले पाणी लागते आमच्या. हेच आमची हे आहे. काय नाव आपलं? माझं नाव अनिकेत बांगडे आहे. राहणार कुठं? आमचं केळवदले राहणार आहे, वार्ड नंबर 4 पहिले पारला. तर आमची समस्या आहे का आमचा जो नाला गेला आहे त्या नाल्याचं पाणी आमच्या म्हणजे पूर आल्यावर मैदानावर येते. तर आम्हाला याच्यासाठी साईड भिंत पाहिजे दोन्ही इकून आकाश बांगडे ते दौलत बांगडेच्या घरापर्यंत. आम्हाला खूप समस्या आहे या गोष्टीवर. केळवद गावातील काय समस्या आहे? आम्हाला ह्या नदीचा बहुत त्रास आहे. आम्हाला पाहिजे ह्या दोन्ही साईडनं कॉन्क्रीटची भीत पाहिजे आम्हाला. आणि तकलीफ खूप आहे नदीला. मोठ्या पूर येते आकाश बांगडेच्या घरापासून तर दौलत बायच्या घरापर्यंत
मोठे दोन्ही साईडला कॉन्क्रिटिंग भीत पाहिजे. ही जी नदी आहे हिला संरक्षण भीत आवश्यक आहे. हे सर्व जे नागरिक जमले संरक्षण भीतीकरची मागणी यांनी केलेली आहे. तरी लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी. या नागरिकांना फार त्रास होत आहे मातीच्या येण्या जाण्याच्या. हे वार्ड नंबर 4 येथील पहिले पारची ही जी नदी आहे इथे येण्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. याच्यामुळे संरक्षणची भिंती आहे, भिंत आवश्यक आहे. भिंती असली तर त्यांचे संरक्षण होऊ शकते. गाई ढोरं हे एकदम काय ना बापू, रोशन बांगरे, वार्ड क्रमांक 4 पहिले पार. का समस्या आहे आपली? येथील पाणी जास्त वाहताना घराला थोडं नुकसान. प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर.